अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। आजचा पहिला दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा। 7 तारखेपर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर या मैदानावर रंगेल। तुम्ही पाहताय स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकाचं आयोजन राजेंद्रजी ठाकरे आणि त्याचबरोबर महेश ठाकरे यांच्या वतीने आणि जयरी क्रिकेट क्लब राजनोलीच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन गेली 7 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते आणि भिवंडी तालुक्यामध्ये नेहमीच चर्चा असते या क्रिकेटच्या स्पर्धेची। दोन जीवदान मिळाले आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल। सूरज चौधरी आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर सेकंड मध्ये 5 ओव्हरची मॅच आहे। थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा। 10 टीमला आज खेळवायचंय आणि तिसरा सामना सध्या सुरू आहे। 8 सामने इथे कव्हर करायचे त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा। सेकंड ओव्हर मध्ये सूरज आणि स्ट्राइक रेंजला परत एक वेळा पवन आपल्याला पाहायला मिळतोय। 2 जीवदान मिळालेली आहेत पवनला आतापर्यंत। ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न बॅटच्या आतमध्ये लागलाय। शॉर्ट फाईन लेगला स्वतः विकेट किपर बॉल अडवतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने 9 धावा झाल्यात तयार। चांगला कटर परत एक वेळा ऑन साइडला खेचलाय मिड ऑन पर्यंत धावत जाऊन एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सहज मिळतील। पवनच्या खात्यामध्ये डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 12 आणि ज्या पद्धतीने मिड ऑनला ज्या धावा झाल्यात कदाचित तिथे एखादा क्षेत्ररक्षक ठेवणं गरजेचं होतं परंतु सातत्याने ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर सेट केलेत आणि त्याचमुळे त्या 2-2 धावा कंप्लीट केल्या जात आहे। टीमची धावसंख्या 12। बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय कट केलाय पॉइंटला बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार। चांगला फटका जीवदान मिळाले 2 वेळेला मिळाले तरी त्याचा फायदा उचलत असताना नेक्स्ट मॅच मानकोली आणि त्याचबरोबर सरवली पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय। परत एक वेळा खेचून मारलाय मिड विकेटला बॉल सीमारेषा पलीकडे। शॉर्ट बॉलचा वापर लेंथ बॉल लवकर पिक केला टिक केला षटकार। त्याच्यामध्ये षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू पवन केने कट केलाय। परत एक वेळा थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये फिल्डर आहेत एक धाव तर मिळते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसणार नाहीये कारण आता बॉल बरोबर अडवलाय। टीमची धावसंख्या आता 25 25 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीम टॉस साठी यायचे स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मानकोली आणि त्यांच्या विरुद्ध जयनुमान सरवली पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन। हा पहिला कॉल आहे सरवली पाडा आणि मानकोली। चांगलं टाकलं होतं प्रथमेशने आणि बरोबर अशाच टप्प्यावर खेचलाय बॉल लॉंग ऑनला फिल्डर आहे। 2 धावा इथे मिळताना दिसतील पवनला आणि डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27। पहिलं षटक ज्या प्रथमेशने टाकलं होतं तोच प्रथमेश सध्या गोलंदाजीसाठी 2 धावा त्याच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर पवन 250च्या स्ट्राइक रेटने सध्या बॅटिंग करतोय। 2 जीवदानं त्याला मिळालीत एक मिड विकेटला एक लॉंग ऑफला आणि त्याचा फायदा त्याने उचलला या मॅच मध्ये। तुम्ही पाहताय स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकाचं आयोजन पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा आहे आणि या मैदानावर खूप चांगलं क्रिकेट सातत्याने तुम्ही अनुभवाल। हा बॉल क्रॅम्प करणारा बॉल होता बरोबर टप्प्यावर टाकलाय पायाचा वेध घेतला जातोय। डॉट बॉल इथे पाहायला मिळेल प्रथमेशच्या माध्यमातून चांगला अँगल करतोय प्रथमेशने इम्प्रेस केले। पहिल्या ओव्हर मध्ये देखील शांत ठेवलं पवनला। याही ओव्हर मध्ये
त्याने सध्या तरी शांत ठेवले. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 धावा. टीमची धावसंख्या 27. चांगली तयारी करून आलाय विष्णुनगरचा संघ. शॉर्ट बॉल हवेत आहे. विकेट कीपर धावतात मागे. टॉप पेच फाईन लेगला बॉल थांबवलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने 29 धावा. 29. 3 बॉलचा खेळ संपलाय. तिसरं षटक सध्या मार्गस्थ. 15 बॉलचा खेळ संपलाय. या सरासरीने खेळले तर 60 होतील. चांगली धावसंख्या मी म्हणेन या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये या खेळपट्टीवर. कमीत कमी 60 धावा तरी तुम्हाला करणं गरजेचं आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिला सामना गावदेवी ठाकूरपाडाने जिंकला. दुसरा सामना रियांश 11 गावदेवी वेळे या संघाने जिंकला. तिसरी लढत आता सुरू झाली. याच्यानंतर मानकोली आणि सरवलीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉसला. फुल टॉस होता. यावेळेला ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाप पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. 5ला बॉल. षटकार. अप्रतिम असं संगीत दयानंदजी चोरगे साहेब यांचं देखील महत्वाचं योगदान दरवर्षी या स्पर्धेसाठी लाभतं. त्यांचे मनपूर्वक आभार. बॉल हवेत आहे. फोर्स केलाय समोरच्या बाजूला. तो क्षेत्ररक्षक ज्याने झेल सोडला होता आणि परत एक वेळा कॅच ड्रॉप. एकाच फिल्डर कडून महेश कडून 2 वेळा चुका झाल्यात. त्याचा फायदा मंगेश कडून त्या 2 वेळा चुका झाल्यात. 2 धावा इथेही मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. लॉंग ऑफ रिजन मध्ये मंगेशचं जजमेंट परत एक वेळा चुकलं आणि त्यावेळेला 2 धावा ऍड होत आहेत. धावा झाल्या 37-37. 3 जीवदान मिळालेत आतापर्यंत पवनला. पायातला बॉल होता. परत एक वेळा चांगला फटका इथे सजवला. टायमिंग चांगलं दिसतंय. बॉल सीमा पार. 6 धावा. काऊ कॉर्नरला षटकार. धावा आल्यात कारण षटकारे मारला. त्या कॅच सोडला. त्याच्यावर 2 धावा केल्या. 43 धावा झाल्या. स्कोर बोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4. आदिनाथ गोलंदाजीसाठी आलाय. स्पोर्ट्स आणि टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा टॉस साठी यायचंय. धावांची खेळी त्याने केली आहे. मागच्या मॅच मध्ये 49 धावा विजेंद्रने केल्यात. अर्धशतक या स्पर्धेमध्ये येईल का हे पाहायचंय. 9 धावा करायच्यात पवनला अर्धशतकासाठी. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये विशाल मोरे. लास्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 57. पहिला बॉल जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे सुरुवात झाली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. 58 धावा. पवन 41 या आकड्यावर. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे पवनने. 3 जीवदान मिळालेत. खेचून मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमध्ये लागलाय. मागे चाललाय बॉल. 1 धाव मिळते. आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 3री कंप्लीट होईल. 4थ्या धावेचा प्रयत्न पवन करेल का. आणि आता 4थी पूर्ण होईल. ओव्हर थ्रो मध्ये 5वी मिळेल. 5 कंप्लीट. 6व्या धावेचा प्रयत्न पवन करेल. 6 धावा कंप्लीट आणि 6 धावा या धावून घेतलेल्या आहेत पवनने.
आणि सूरजने ओव्हर थ्रो मध्ये आणखीन धावा ऍड झाल्यात. 6 धावा मिळतात आणि या बॅटला लागल्यामुळे धावा झालेल्या आहेत पवनच्या आता 47-47. सो 6 धावा मिळाल्यात पवनला. पवन पोहोचलाय 47 वर, 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून. पवन केने 3 वेळेला झेल सोडलाय, 2 वेळेला मंगेशने सोडलाय, 1 वेळेला सागरने सोडलाय. त्याचा फायदा उचललाय आणि इथे अर्धशतक पूर्ण झालंय पवन केनेचं. टीम गोरसई बी साठी आणि स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषकातलं हे पहिलं अर्धशतक आहे. A1 पवनने ठोकलंय. अभिनंदन पवन केने. त्रेपन्न धावांची खेळी पवन केनेच्या पॅट मधून. 5 षटकार, 2 डॉट बॉल, 3 चक्राचा स्ट्राइक रेट. चौकार एकही मारलेला नाहीये. बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॉल निघाला गलीमधून. आता मात्र थर्ड मॅनला इथे 4 धावा मिळतील. मी म्हटलं होतं एकही चौकार मारला नाही, हा घ्या चौकार आलाय. पुढचा बॉल ओ यावेळेला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट इथे पाहायला मिळतोय. पवनने 57 धावा केल्या, 74 धावा लागल्यात फलकावर. 74. चला टॉस रेडी दोन्ही टीमचे कॅप्टन. परत एक वेळा शरीरापासून दूर खेळलेला फटका. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4 धावा चौकार. बॉल हवेत आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परत करताना दिसेल पवन केने आणि या डबलच्या मदतीने आता 80 धावा झालेल्या आहेत. 81 चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 81 टू विन. 80 धावा केल्यात 5 ओव्हर मध्ये गोरसई बी या टीमने. रेहा 11 गोरसई बी या टीमने आणि आता 81 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. राशी